तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल ताज आला पण धरमपुरीमध्ये दर्शन करायसाठी. तर मित्रांनो गाडी वगैरे लावली आणि म्हणलं चला आता हॉलमध्ये न टाईम घालता म्हणलं चला लवकरात लवकर चला दर्शन वगैरे घेतले आपण. इथं म्हणलं चला आता प्रदक्षिणा वगैरे घालून घेऊ. प्रदक्षिणा घालता घालता म्हणलं एकदा तोंड पण दाखवून घेऊ. तोंड दाखवल्यानंतर म्हणलं प्रदक्षिणाचं पूर्ण होऊ द्या. मग खालच्या साईडला दर्शन केले आणि दर्शन केल्यानंतर इथं गणपती मारुतीचे पण दर्शन करून आपण निघालो. तर बघितलं तर रेल्वे गेट उघडच होतं बरं का. मी म्हणलं हे तरी चांगलं झालं का रेल्वे गेट तरी उघडं आहे. नंतर हवा भरून चेक केलं तर 5-5 पंक्चर एकाच टायरामध्ये निघल्या. म्हणलं एवढं खतरनाक सीन झाला. म्हणलं आता काय मग काढा पंक्चर, दुसरा काही उपायच नाही म्हणलं. मग काय घेतली पंक्चर काढून त्यांच्याकडून. मग निघायचा प्लॅनिंगच झालं तिथं. त्यांना म्हणलं जाऊ का म्हणलं. ते म्हणले काय मग काय पैसे द्या आणि लवकर जा. म्हणलं चला मग काय आता हिरवागार रस्ता दिसतोय म्हणलं. चुटकी वाजून काय गाडी चेंज करून टाकली. गाडी चेंज केल्यानंतर म्हणलं चला आता नगर साईडला जाऊन जराशी श्री सायकल एक्सचेंजच्या तिथून नाही का एक चक्कर मारल्यानंतर चैतन्य क्लासेसच्या आतमधून गेलो. बघितल्यानंतर रस्ता आहे ना पूर्ण खराब झालेला आहे बरं का. आणि ना काकासाहेब म्हस्के यांचं हे जे कॉलेजचं आहे का इथं काय झालं आहे मला एकदा कमेंटमध्ये सांगा बरं इथं जनतानी. तेवढ्यात आपल्याला पायी दिंडी दिसली बरं का. एकदम मस्तपैकी चालली होती विठ्ठलाचं नाव घेत. आणि जागा कुठे आहे ना मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि काय आहे नेमकी मला काय कळलं नाही बरं का. एकदा आहे ना सांगा बरं कमेंटमध्ये. तर तेवढं केलं आणि त्या रेणुका मातेची आहे ना आपण दर्शनासाठी आलो बरं का नागापूरमध्ये. न टाईम घालता म्हणलं चला आता लवकरात लवकर दर्शन करून घेऊ. मग काय आलो आतमध्ये घेतलं दर्शन करून. म्हणलं चला आता घराकडं. आणि यांना बघायला नंतर मला फक्त एकच आठवलं बरं का. अरे थांबा जरा एवढी काय काही तुम्हाला जरा थांबा पुढं ट्रॅफिक जॅम आहे रस्ता नाही आहे काही नाही. चला तर मग रेल्वे गेट उघडलं आणि मी निघालो माझ्या घराकडे. यांना कसं काय जाता यांचं जाऊ.